आता शिवबांचा दरारा. ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट, तो मंगलमय शिवदिन आला आज. 19 फेब्रुवारी 1630 साली देवभक्त सत्य व वात्सल्यमूर्ती जिजाबाई तसेच चतुर व धाडसी शहाजीराजे यांच्या पोटी जन्माला आलेले, आपल्या आईवडिलांच्या सुसंस्कारात ज्यांचे चारित्र्य घडले, ज्यांचे प्रताप बालवृद्धच नव्हे तर महाराष्ट्रातील दऱ्या खोऱ्याही व्यक्त करतील असे कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले, गरुडाच्या नजरेनं वाघाच्या छातीनं मुघलांना खडे चालणारे, तरीही जनतेवर अलोट प्रेम करणारे, सर्व धर्मांचा मान राखणारे, स्त्रीचा सन्मान करणारे, आई वडिलांचा आदर करणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले, ज्यांचे नुसते नाव जरी घेतले तरी मराठी माणसांची छाती अभिमानानं फुलून येते. शक्तिहीनांमध्ये 100 हत्तीचं बळ संचारते, जे आजही प्रत्येक मनावर राज्य करीत आहेत, ज्यांच्या प्रतिमेपुढे आपोआप मान नमते असे आपले लाडके योद्धे, महाराष्ट्राचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत असताना त्यांच्या कार्याची, पराक्रमाची, सुचारित्र्याची आणि कर्तव्यनिष्ठतेच्या इतिहासाची उजळणी आजच्या पिढीपुढे होणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक सानापासून थोरापर्यंत सर्वांनी आजच्या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करावे, म्हणून आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी होऊया. धन्यवाद. इतिहासाच्या पानावर, मातीच्या कणावर, रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ताट होत्या माना, उंच होत्या नजरा, या रयतेचा राजाला माझा मानाचा मुजरा. आदरणीय व्यवस्थापक रेव्हरंड फादर फ्रान्सिस रोझारियो, मुख्याध्यापक रेव्हरंड फादर साल्वादोर डिसूजा, उपमुख्याध्यापक रेव्हरंड फादर बेंजामिन जोजो, AHM टीचर मार्गरेट डिसूजा, सुपरवायझर टीचर सुबलक्ष्मी पाटील, सर्व शिक्षक वर्ग व माझे प्रिय मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या शौर्याने, धाडसाने, पराक्रमाने आणि जिद्दीने महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्र भूमीवर धुमाकूळ माजत होते. मुघलांच्या कैदेने लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांवर अत्याचार केला जात होता. अनेक बायकांच्या कुंकवांचा धरी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अशा परिस्थितीत महाराष्ट्र भूमीला एक हवा होता, एक झंकार, पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊ पोटी सिंह जन्मला. वयाच्या 16 वर्षांपासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि स्वराज्याची दौडगोड सुरू झाली. या काळात त्यांना अनेक सहकाऱ्यांचं लाभलं. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी प्रभू या सवंगड्यांपासून त्यांना मदत मिळाली. पण सर्वात आदर्श राजा म्हणजे फक्त शिवाजी महाराज, कारण त्यांचा स्वराज्याबद्दल प्रेम, प्रतिष्ठा, निष्ठा आणि निष्कलंक चरित्र. जगणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेच्या मायेनं काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. धन्यवाद. कलम नव्हते, कायदा नव्हता. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा. My dear staff members, students and my dear parents, today we are celebrating Shivaji Jayanti, and Shivaji was given a very elite title, a very special title, and that title was Chhatrapati. He was called Chhatrapati Shivaji Maharaj. This word Chhatrapati comes from the Sanskrit word Chhatra,
meaning roof or shade, or from the Marathi word chhatri, meaning something that provides protection from the rain. And in fact, that is what Chhatrapati Shivaji Maharaj was. He was a leader that provided shade, provided safety, provided security, especially to the Marathas and to the people of his kingdom. Isn't this what we look for in our leaders? We look for a leader who can provide us safety, security, shelter from harm, from destruction, from disease maybe, so that we are able to live happy and peaceful lives. My dear friends, today as we celebrate Shivaji Jayanti, we salute the leadership of this great Maratha warrior. And we ask God that we may be blessed with such leaders in our own state of Maharashtra and leaders as citizens of this country who will give us safety, security, that we may all lead happy and peaceful lives. Wishing all of you happy Shivaji Jayanti. शिवाजी चाल गरुडाची नजर, शिवाजी चाल गरुडाची नजर, महिलांचा आदर शत्रूंचे मर्दन, असे असावे सर्वांचे वर्तन, ही छत्रपती शिवरायांची शिकवण.